हॅलो फ्रेंड्स, आज मी वालाच्या शेंगाची साधी आणि सिंपल अशी रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आली आहे। ज्यावेळेस आपल्याला वेळ नसतो ना, त्यावेळेस अशा साध्या आपण भाज्या झटकीपट होतील अशा टिफिनसाठी देता येतील अशा भाज्यांची रेसिपी मी तुमच्यासाठी कधी कधी घेऊन येते। तर त्यासाठी मी 1/2 किलो वालाच्या शेंगा घेतल्या होत्या आणि त्या मी धुवून कट करून घेतल्या आहेत। तसेच त्यामध्ये त्याच्या ग्रेव्हीसाठी जो मसाला लागणार आहे तो मी एक कांदा आणि अद्रक लसूणची पेस्ट अशी मिक्सरमधून काढून घेतली आहे। तर मी आता कढईमध्ये तेल टाकून त्यामध्ये जिरे मोहरी तडकू दिलेली आहेत। नंतर मी त्याच्यामध्ये आता ही पेस्ट टाकत आहे। तर ही पेस्ट आहे ती एकदम बारीक करायची आहे आपल्याला आणि हे तेलामध्ये टाकून परतायची आहे। तर मी अशी परतून घेतलेली आहे आणि ते कांदा जो असतो आपण तेलामध्ये जे टाकतो ते लवकर होण्यासाठी आपण त्याच्यामध्ये कधीही थोडंसं मीठ टाकायचं आहे। त्यामुळे तो कांदा लवकर परततो, लवकर लाल होतो। आणि मग ते झाल्यानंतर मी त्याचमध्ये 1 चमचा तिखट आणि थोडीशी अर्धा चमचा हळद टाकलेली आहे। बाकी आपल्याला काहीच मसाले टाकायचे नाही आहेत, कारण ही भाजी जेवढी साधी तुम्ही करताल तेवढीच चवीला मस्त लागते। तर हे मसाले असे मी परतून घेतलेले आहेत आणि असं मसाल्याला ऑइल पण सुटलेलं आहे। तर आपला मसाला झालेला आहे व्यवस्थित शिजून। तर मी त्यामध्ये आता थोडंसं तो मसाला कढईला लागत होता म्हणून मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आणि त्याचमध्ये या धुतलेल्या आपण जे शेंगा होत्या त्या टाकून घेतलेल्या आहेत मी आणि त्याला परतत आहे, हलवत आहे मसाल्यामध्ये, जेणेकरून तो मसाला पूर्ण शेंगांना लागेल। आणि हा असा एकजीव झाल्यानंतर त्याला आपल्याला थोडंसं एक 3-4 मिनटं शिजू द्यायचं आहे आणि थोडंसं 3-4 मिनटानंतर आपल्याला पाणी टाकून वाफ द्यायची आहे त्या शेंगांना। झाकून ठेवलं तरी चालेल किंवा ओपन ठेवलं तरी चालेल। तसेच थोडासा एक ते 1.5 चमचा मी त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट पण टाकते, त्यामुळे भाजी अशी आळून येते आणि चवीलाही छान लागते। तर हे पहा, अशी आता शिजत आलेली आहे भाजी। तर तुम्ही ही भाजी खाऊन टेस्ट करून पहा, करा, लाईक करा, सबस्क्राईब करा।